का मित्रांनो, फ्री अकॅडमी MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे किंवा पेपर पॅटर्न आहे तो UPSCच्या धर्तीवर UPSCचा सारखा केला आहे. मित्रांनो, आता जी राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे, जी पहिले ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची होती, ती आता डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे. मित्रांनो, तर या व्हिडिओत मी तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो न्यू पेपर पॅटर्न आहे, जो 2023 पासून लागू होणार आहे, तर मी हा तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे थोडक्यात. तर मित्रांनो, इथे टोटल जे आहे, टोटल 7 पेपर असणार आहे आणि प्लस 2 ऑप्शन मिळून म्हणजे आपण म्हणू शकतो की इथे टोटल 9 पेपर होणार आहे. तर पेपर 1 जो 300 गुणांचा असणार आहे मित्रांनो, तो क्वालिफाईंग स्वरूपाचा असणार आहे, म्हणजे मराठी भाषेचा पात्रता पेपर असणार आहे. याचे मार्क्स धरले जाणार नाही मित्रांनो. फक्त पेपर 1 आणि पेपर 2 जो आहे क्वालिफाईंग जे आहे त्याचा हा म्हणजे तुम्हाला याच्यात म्हणजे 300पैकी काहीतरी पर्सेंटचे मार्क तुम्हाला मिळवावं लागणार आहे, जेणेकरून तुमचे जे पेपर 3 ते पेपर 7पर्यंत जे पूर्ण विषय आहेत ते चेक होईल मग तुमचे. तर हा पेपर पहिला जो आहे तो मराठी भाषेचा पात्रता पेपर आहे आणि प्रश्न नमुना जो आहे तो मी तुम्हाला सांगतो. आता हा जो मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे पूर्ण हा इंग्रजीमधून दिला आहे. मी तो तुम्हाला थोडक्यात मराठीतून हा पूर्ण तुम्हाला सांगणार आहे. तर प्रश्न नमुन्यात काय दिलेलं राहील, दिलेल्या परिच्छेदाचे आकलन, नंतर राहील अचूक लेखन, नंतर राहील वापर आणि शब्दसंग्रह, नंतर राहील लघुनिबंध आणि इंग्रजीतून मराठी अनुवाद किंवा त्याच्या उलटं. पेपर 2मध्ये पण 300 गुणांचा हा राहील, हाही क्वालिफाईंग स्वरूपाचा राहील. इंग्रजी भाषेचा पात्रता पेपर राहिला म्हणजे इंग्रजी भाषेतून. तर याच्यात पण दिलेल्या परिच्छेदाचे आकलन करावं लागेल, नंतर अचूक लेखन करावं लागेल, वापर आणि शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्युलरी, आणि चौथा पार्ट आहे लघुनिबंध. आता पेपर 3 ते पेपर 7पर्यंत जे आहे ते सगळे रिटर्न आहे आणि पेपर 8, 9 हे ऑप्शनल पेपर आहेत, ते पण सगळे रिटर्न आहे आणि याचे आहे कंपल्सरी पेपर आहे, है ना. वरचे जे आहे पेपर 1 आणि 2 हे क्वालिफाईंग स्वरूपाचे आहे. ठीक आहे. हे ज्या पेपरमध्ये तुम्हाला जे एवढे मिनिमम मार्क्स सांगितले आयोगाने ते जर भेटले तरच तुमचे पुढचे पेपर हे चेक होईल. जसा राज्यसेवा पूर्व परीक्षेत CSAT क्वालिफाईंग झाला आहे, म्हणजे CSATमध्ये तुम्हाला 60 मार्क पाहिजे, जेणेकरून तुमचा पेपर 1 जो आहे GSचा तो चेक होईल. तर आता पेपर 3मध्ये जे आहे ते निबंध दिला आहे, 250 गुणांचा तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी भाषेतून तुम्हाला हे निबंध लिहायचा आहे. आता आपण पेपर 4 पाहू मित्रांनो. हा जनरल स्टडीज 1चा हे आहे, म्हणजे सामान्य अध्ययन 1 पेपर 4 हा बघू मित्रांनो. तर यात काय दिलं आहे, भारतीय वारसा, संस्कृती आणि इतिहास, तसेच भारताचे व जगाचा भूगोल आणि भारतीय समाज, म्हणजे 3 हे दिले आहे मित्रांनो. इतिहासचा पार्ट दिला आहे, भूगोलाचा दिला आहे आणि भारतीय समाज म्हणजे सोशिओलॉजीचा दिला आहे. तसेच याला महाराष्ट्रात काही प्रमाणात महत्त्व द्यावं लागणार आहे. महाराष्ट्रात काही प्रमाणात महत्त्व इथे अधोरेखित करायचं आहे जेव्हा आपण ॲन्सर रायटिंग करेल तेव्हा. तर गट अ मध्ये इतिहास म्हणजे भारत आणि जग, या दोन्ही भारत आणि जगावर दोन्ही याच्यावर फोकस करायचा आहे मित्रांनो इतिहासासाठी. तर इथे कोणकोणते पॉईंट दिले आहे बघू. भारताचा वारसा आणि संस्कृती, प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतची प्रमुख वैशिष्ट्ये, हाचा अभ्यास करावा लागणार आहे. नंतर भक्ती चळवळ आणि तत्त्वज्ञान, महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात. नंतर आहे आधुनिक भारताचा इतिहास 18व्या शतकापासून ते आत्तापर्यंत जे आपण वाचत आलेलो आहे. नंतर देशाच्या विविध भागातील स्वातंत्र्य लढा, नंतर आहे स्वातंत्र्योत्तर काळ, नंतर आहे जगाचा इतिहास 18व्या शतकापासूनच्या घडामोडी, विविध रूपी आणि त्याच्या समाजावरील परिणाम. या जे इतिहास भूगोलसाठी जे बुकलिस्ट कोणती वापरायची हे सगळं मी सांगणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये. आता इथं फक्त आपल्याला थोडक्यात जे आहे याचा सिलेबस आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर आता गट ब भूगोल, याच्यात पण भारत आणि जगावर जास्त फोकस दिला आहे आणि महाराष्ट्रात काही प्रमाणात महत्त्व दिलं आहे. प्राकृतिक भूगोल वाचायचा आहे, त्याची प्रमुख वैशिष्ट्ये वापरायचं आहे. नंतर आहे उद्योग भारत आणि जगातले, नंतर आहे महत्त्वाच्या भूभौतिक आणि भौगोलिक घडामोडी. जेव्हा याची मी बुकलिस्ट सांगणार आहे त्याच्यात जे मायक्रो कंटेंट जे आहे, याच्यात जे उपघटक आहे हे तुम्हाला मी नंतर त्यात
एक्सप्लेन करणार आहे. नंतर आहे भूभौतिक आणि भौगोलिक वैशिष्ट्य आणि स्थान. नंतर गट काय समाज म्हणजे सोशिओलॉजी, भारतीय समाजात याच्यात भारतीय समाजाची वैशिष्ट्ये, स्त्रियांना व बालकांना दिलेले समाजात महत्त्वाचे स्थान, हे सगळे यात आपल्याला सामान्य अध्ययनमध्ये पूर्ण हे बघायचं आहे. आता आपण बघूया पेपर 5 सामान्य अध्ययन 2चं. तर सामान्य अध्ययन 2मध्ये भारतीय राज्यघटना, कारभार प्रक्रिया, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्रास काही प्रमाणात महत्त्व, पॉलिटीचा पार्ट इथे ॲड आहे मित्रांनो. तसेच इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा पण इंटरनॅशनल रिलेशन ते पण याच्यात ॲड आहे. याचा अभ्यास आपल्याला या पेपर 5मध्ये करायचा आहे. तर जो गट अ आहे याच्यात कोणकोणतं घटक ॲड आहेत ते आपण बघूया. उपघटक मी जेव्हा याची बुकलिस्ट सांगेल तुम्हाला त्याच्यात विस्तृतपणे तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. तर भारतीय राज्यघटना, कारभार प्रक्रिया आणि सामाजिक न्यायामध्ये कोणते घटक आहे ॲडेड ते सांगू. भारतीय राज्यघटना, नंतर केंद्र आणि राज्ये, सत्ता विभाजन, भारतीय घटनात्मक व्यवस्थेची इतर देशातील घटनात्मक व्यवस्थांशी तुलना, नंतर संसद आणि राज्य विधिमंडळ, राज्यव्यवस्था, संरचना, संघटन आणि कार्य, स्थानिक शासन व्यवस्था, घटनात्मक पदे, घटनात्मक मंडळे, विविध क्षेत्रातील विकासासाठी शासकीय धोरणे आणि हस्तक्षेप, विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या वंचित घटकांसाठी विविध योजना, नंतर आहे सामाजिक क्षेत्र आणि सेवा, दारिद्र्य व भूक यासंबंधीचे कळीचे मुद्दे, कारभार प्रक्रिया आणि संधी सेवांची लोकशाहीमधील भूमिका. हे झालं गट अ मधील ॲडेड पॉईंट्स. आता गट ब मध्ये कोणते पॉईंट्स दिले आहे सामान्य अध्ययन 2मध्ये ते बघूया. भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंध. तर याच्यात काय दिलं आहे, भारत आणि त्यांच्या शेजारी राष्ट्रादरम्यानचे संबंध, नंतर आहे द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील समूह आणि इतर करार ज्यात भारताचा सहभाग आहे अथवा ज्याचा भारतावर परिणाम होतो, विकसित व विकसनशील देशांचे राजकारण व धोरणांचा भारताचे संबंध व परदेशस्थ भारतीयांवर होणारा परिणाम, महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, मध्यस्थ परिषदा आणि मंच. हे पूर्ण आपल्याला सामान्य अध्ययन 2मध्ये बघायचं आहे. आता आपण बघूया मित्रांनो पेपर 6 सामान्य अध्ययन 3. तर यात कोणकोणते पॉईंट आहेत ॲडेड. तर तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन. यात पण महाराष्ट्राचा काही प्रमाणात महत्त्व द्यावं लागणार आहे आपल्याला, कारण की फोकस थोडंसं आपल्याला महाराष्ट्रावर करायचं आहे. ठीक आहे. तर याच्यात गट अ मध्ये आर्थिक विकास. तर यात काय बघावं लागणार आहे आपल्याला, भारतीय अर्थव्यवस्था, उदारीकरण, पायाभूत सुविधा, गुंतवणूक प्रारूपे. नंतर गट ब मध्ये कृषी आणि अन्न सुरक्षा, कृषी अन्न सुरक्षा त्याच्यात आपल्याला समस्या बघावं लागणार आहे. नंतर सार्वजनिक वितरण व्यवस्था, भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग, भारतातील जमीन सुधारणा. नंतर गट क मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, गट ड मध्ये जैवविविधता पर्यावरण, ई मध्ये सुरक्षितता आणि आपत्ती व्यवस्थापन, विकास आणि उग्रवादी अतिरेकी कारवाईतील वाढ यातील संबंध, आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सुरक्षितता, बाह्य सुरक्षितता. आता या विषयासाठी लागणारी जे पूर्ण बुकलिस्ट आहे आणि याचे उपघटक आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये विस्तृतपणे सांगणार आहे. आता मित्रांनो पेपर 7 सामान्य अध्ययन 4 म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि कल, इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड या पेपरचं नाव आहे. तर यात काय बघावं लागणार आहे आपल्याला, गट अमध्ये नीतिशास्त्र. याच्यात काय, नीतिशास्त्र, नंतर दृष्टिकोन, नागरी सेवा, भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक विचारवंत आणि तत्त्वज्ञ यांचे योगदान. नंतर याच्यात कल मूल्ये व नीतिशास्त्र, सार्वजनिक आणि संधी सेवेतील मूल्ये आणि लोकप्रशासनातील नीतिशास्त्र. नंतर आहे नैतिक मार्गदर्शनाची संसाधने, कारभार प्रक्रियेतील विश्वसनीयता. वरील सर्व मुद्द्यांवरील केस स्टडीज अभ्यासणे. केस स्टडीज म्हणजे प्रकरण अभ्यासावा लागणार आहे आपल्याला वरील पूर्ण मुद्द्यांचं. आता पेपर 8 आणि पेपर 9 हे ऑप्शनल आहे मित्रांनो. तर 26 या ऑप्शनलची यादी दिली आहे आयोगाने, त्याच्यातला एक आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर पुढच्या व्हिडिओ मी जे बनवणार आहे ते पूर्ण ऑप्शनल सब्जेक्टवर बनवणार आहे. तो कसा निवडावा आणि प्रत्येक विषयासाठी ऑप्शनल पेपर 1 आणि ऑप्शनल पेपर 2 साठीची जी कोणकोणती बुकलिस्ट वापरायची आहे, बुक्स वापरायचे आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. तर ऑप्शनलची जे बुकलिस्ट आहे ते इथे मी तुम्हाला सांगून देतो मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2ची.
तर ऑप्शनलचं टोटल 26 विषय दिले आहे आयोगाने. तर पहिला आहे कृषी, दुसरा आहे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान, तिसरा आहे मानववंशशास्त्र, चौथा आहे वनस्पतीशास्त्र, पाचवा रसायनशास्त्र, नंतर स्थापत्य अभियांत्रिकी, वाणिज्य लेखा, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, भूगोल, भूविज्ञान, इतिहास, विधी, व्यवस्थापन, तत्त्वज्ञान, गणित, यांत्रिकी अभियांत्रिकी, वैद्यकीय विज्ञान, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, सांख्यिकीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि मराठी वाङ्मय. हे 26 याची ऑप्शनलची यादी दिली आहे. याच्यापैकी कोणताही तुम्हाला एक निवडायचा आहे. तर यासाठीची जी बुक लिस्ट आहे आणि पूर्ण याचे उपघटक आहे हे पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला आता जे बनवणार आहे मी त्याच्यात तुम्हाला मी एक हे सगळं सांगतो मित्रांनो. तर या व्हिडिओत आजसाठी एवढंच. या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, फ्री अकॅडमी MPSC. थँक्यू सो मच.